राज्यात ऑपरेशन टायगरमुळे राजकीय भूकंपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मंत्री आणि आमदारांच्या स्टेटसची चर्चा रंगतेय। ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होणार अशी चर्चा असतानाच मंत्री उदय सामंत यांच्या स्टेटसची जोरदार चर्चा आहे। मंत्री उदय सामंत यांनी स्टेटसला शिंदेंचा फोटो लावत मोठे गार केले गंमत मध्ये असं स्टेटस ठेवले। तर दुसरीकडे पक्ष फुटत असताना कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या पाठी आम्ही खंबीरपणे असल्याचं म्हणणारे भास्कर जाधव यांचे स्टेटस लक्ष वेधून घेणार आहेत। भास्कर जाधव यांनी ठेवलेल्या स्टेटसवर हजारो अच्छाइयों की कोई प्लीज नहीं होती पर एक गलती का पूरी गुलाब रखा जाती है अशा प्रकारचं स्टेटस त्यांनी ठेवलंय। ही दोन्ही स्टेटस पाहिले की दोन्ही पक्षात कभी खुशी कभी गम असा माहोल सध्या पाहायला मिळतोय। तर मंत्री उदय सामंत आणि कोकणातलेच नेते ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव या दोघांचे हे स्टेटस आहे। उदय सामंतांचं स्टेटस फारच बोलकं आहे। मोठ्यांना गमतीत गार केलं अशा स्वरूपाचं हे स्टेटस आहे। एकनाथ शिंदेंचा फोटो आहे, तोही हसरा फोटो आहे। त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या स्टेटसची जोरदार चर्चा आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत काल ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगत होती। ऑपरेशन टायगर हे खरंच यशस्वी झालंय की नाही या संदर्भात बरेच दावे प्रतिदावे केले जात असताना उदय सामंत यांचं हे स्टेटस समोर येत आहे। सूरज सामंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, उदय सामंत आणि भास्कर जाधव या दोघांचे स्टेटस विशेष आहेत। नक्कीच दोन्हीही कोकणातले नेते आहेत, त्यामुळे एकमेकांवरती टीका करताना देखील कधी कमी पडलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत। खरं तर दोन्ही पक्षांमधनं रसिके सुरू आहे। एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडनं 6 खासदार हे आले का या संदर्भात अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात असताना दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र जे 6 खासदार जाता आहेत त्यावरनं कुठेतरी एक नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशातच दोघांचे ही स्टेटस हे देखील अगदी बोलके आपल्याला पाहायला मिळत आहेत। उदय सामंतांनी तर एकनाथ शिंदेंचा हसरा फोटो ठेवत त्या ठिकाणी मोठे गार केले गंमतमध्ये अशा पद्धतीने स्टेटस ठेवत कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न किंवा मुश्किल अशी ती स्टेटस असं म्हणावं लागेल। मात्र दुसरीकडे जे भास्कर जाधव कालपर्यंत उद्धव ठाकरे तुम्ही खंबीरपणे उभे राहा, आम्ही तुमच्या सोबत आहेत असं म्हणणारे भास्कर जाधव यांचं स्टेटस देखील बोलकं आहे। हजारो अच्छाइयों की कोई रसीद नहीं होती, एक गलती का पूरा हिसाब रखा जाता है असं म्हणत कुठेतरी एक सूचक इशारा भास्कर जाधव यांनी देखील या आपल्या स्टेटसमधनं दिलेला आहे। मुळातच या मागे देखील त्यांनी असे स्टेटस ठेवले होते, त्यावेळी देखील ते म्हटले होते की मला जर कुठलं वाक्य आवडलं तर ते मी माझ्या स्टेटसला ठेवतो। आता त्यातलंच हे वाक्य आहे की मनातली खतखत आहे हे त्यांच्या आलेल्या प्रतिक्रियेनंतरच स्पष्ट होईल। मात्र दुसरीकडे आपण या स्टेटसच्या ज्या चर्चा रंगलेल्या आहेत या राजकीय वर्तुळात देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत। माधवी, नक्कीच या स्टेटसवरून आपण अंदाज बांधू शकतो की कशा प्रकारे राजकीय कलगीतुरा या दोन्ही पक्षांमध्ये रंगलेला आहे। आता नेमका कुणाचा दावा खरा ठरतो? खरंच 6 खासदार जातात का? पूर्णपणे हे ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय का हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। धन्यवाद सूरज या माहितीसाठी। तर 2 स्टेटस आपण पाहतोय। उदय सामंतांचं स्टेटस अर्थात मोठे आम्ही गमतीत गार केले असं सांगणारं हे स्टेटस आहे। तर भास्कर जाधवांनी कालही उद्धव ठाकरेंना एक सल्ला दिलेला होता आणि त्याच अनुषंगाने त्यांचं स्टेटस महत्त्वाचं आहे। ते असं म्हणतात, हजारो अच्छाइयों की कोई रसीद नहीं होती पर एक गलती का पूरा हिसाब रखा जाता है। त्यामुळे भास्कर जाधव यांनी कालही पक्षातल्या या सगळ्या घडामोडींविषयी चिंता व्यक्त केली होती, एका बाजूला संताप व्यक्त केला होता आणि त्याच प्रकारे भास्कर जाधवांचे स्टेटस पाहायला मिळत आहे।